महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। ISO GMP सर्टिफाइड आयुष अप्रूव्हल सह WHO मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरतंय गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान। समृद्धी आयुर्वेदा देत आहे मणका विकार, गुडघेदुखी, मधुमेह, महिलांचे आजार, लैंगिक समस्या, मूतखडा, मूळव्याध, त्वचा विकार, पित्त विकार, वंध्यत्व व हाडांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इलाज। समृद्धी आयुर्वेदाची जिल्हा वितरक, तालुका वितरक, डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच संपर्क करा। समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश फापाळे। मोबाईल नंबर 75 22 91 96 87 व 81 0803 38 87। अकोले तालुक्यातील कळसखुर्द येथे निळवंड धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये आणि घरांमध्ये शिरलंय। मात्र जलसंपदा विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले असून आदिवासी समाजाने आंदोलनाचा इशारा दिलाय। गेल्या 1 महिन्यापासून निळवंडे धरणाच्या कालव्याद्वारे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आलंय, परंतु त्यामुळे जमिनीचे पृष्ठभाग उफळून आलेत। शेतांमध्ये उभे पीक पाण्यात बुडालंय। अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे। पिकांचे मोठे नुकसान झालंय। आदिवासी समाजाच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत झालंय। घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी जीवाचे रान केले जात आहे, तर स्वयंपाक करायची तर झोपायची सोय उरली नाही। घरांच्या भिंतींना चिरा गेल्या असून घर कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते। आदिवासी समाजातील लोकांचे जीवन आता एका कठीण परिस्थितीमध्ये आलंय। आम्ही मरणयातना भोगत आहोत असे स्थानिकांनी भावनिक आवाहन केलं असून पाण्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे त्यांना जगण्याची आशा हरवत आहे। सरकारने आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास येथील लोकांचे जीवन आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जाते। जलसंपदा विभागाने व स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। पाणी व्यवस्थापन योग्यरित्या केले नसल्यामुळे आणि लोकांच्या समस्या दुर्लक्षित केल्यामुळे हे संकट ओढावलंय। शेतकरी आणि आदिवासी समाज आता प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी करत आहेत। लक्ष्मण तेलम, गुलाब तेलम, चंद्रकला तेलम, प्रशांत तेलम, अनिता डोके, भाऊसाहेब डोके, केरू डोके, उल्हास तेलम, राघू तेलम, राहुल तेलम, नवनाथ डोके, अजित कराळे, सचिन तेलम, बाळू तेलम, बाळासाहेब डोके, प्रकाश गिरे, रामनाथ गिरे, योगेश मेंगाळ, विठ्ठल गिरे, ठामा गिरे, जनाबाई अगविले, साहेबराव अगविले, सुखदेव पथवे, मधुकर पथवे, विलास पथवे, शिवाजी मेंगाळ यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी भाऊसाहेब वागचौरे, अकोले। इथं कळसखुर्द केलमस्ती डावा कालवा शेतीचं निळवंड्याचं शेतीचं रोटेशन सोडलेलं आहे। इथं आम्ही आदिवासी वस्ते घरातून पाणी निघाले, संडासच्या टाक्या सुद्धा लोकळून गेलेले। आमचं पूर्ण बाजरीचं पीक, सोयाबीनचं पीक पाण्याखाली आज, आणि घराच्या पायातून सुद्धा पाणी निघालेलं आहे। मातीच्या भिंती आहे ते बिजट झालेले। आमचं जवळजवळ 26 माणसांचं कुटुंब आहे आणि आदिवासी समाजाचे। जेवण करायला सुद्धा जागा नाही, स्वयंपाक करायला सुद्धा नाही, झोपायला सुद्धा जागा नाही। आम्हाला याची शासनाने दखल घ्यावा एवढी नम्रतेची विनंती करतो। कळसखुर्द लोक आम्ही गरीब लोक आहे। आमच्या चुलीतून पाणी गेले, आम्ही स्वयंपाक कसा करायचा, झोपायचं कसं, जेवण कसे करायचे, घर पडतील आमच्या भित्ती गेल्या तो भिजून, हार झाल्या भित्ती भिजून गेल्या, पाडाय आल्या। आमची पोरं सोरं लहान लहान दडपली आश्चर्याची मग काय करायचं। आम्हाला इकडे झोपायला जागा ना, शेतातून पाणी, सारं पाणी, सारं दार पुढून आहे पाणी, सारं घरातून आहे पाणी, कसं राहायचं आम्ही पोरं सोरं घेऊन। सरपंच चुलीत पितच नाही, स्वयंपाक होत नाही, चुलीत पिते ना, चुलीने पाणी निघाले, काय करायचं नाही।
घात चुलई पेटत नाही काय नाही कसं राहायचं आम्ही पोरं घेऊन कुठं जायचं आम्ही भीतीला चिर गेली पडायला झाले घर आमचे अकोले तालुक्याच्या डाव्या कालवा चालू असून कळस खुर्द रहिवासी असून माझे नाव प्रशांत लक्ष्मण तेलम। या ठिकाणी अतिशय पाणी उपाळलं असून आम्हाला झोपाय सुद्धा जागा नाही आणि चालायला सुद्धा असं विचित्र वाटतंय आणि घर पूर्ण उपाळून गेले सगळे पार मातीचं घर असून सगळ्या पार झोपायला सुद्धा जागा नाही राहिली। कधी पडेल त्याचं काय आम्हाला सांगता येत नाही। मातीचे घर असत ते कधी पडतील सांगताच येत नाही। शासनाने दखल घ्यावा त्यामुळे शासनाने दखल घ्यावा आणि त्याच्यावर काही निर्णय घ्यावा। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।